नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहे हॉटेल आकाश येथे, जे पुणे नाशिक नॅशनल हायवे लगत आहे आणि मंचर आणि राजगुरुनगर यांच्या दरम्यान आहे. हॉटेल आकाशची पार्किंग अतिशय प्रशस्त आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग खूप मोठी आहे. एंट्री गेले गेले मोठ्या हत्तीचे दर्शन होते आपल्याला. त्यानंतर तिथले जे जेवणाचे हॉल आहेत ते अतिशय प्रशस्त, अतिशय सुंदर आहे. तर आम्ही एका ठिकाणी बसून घेतलं आणि वेळ न घालवता आमच्या बाळासाठी मसाला पापड आणि फिंगर चिप्स ऑर्डर केले, जे आमच्या बाळाला खूप आवडतात. मग आम्ही पनीर टिक्का मसाला आणि रोटी ऑर्डर केली. क्वालिटी क्वांटिटी दोन्हीही उत्तम आहे. इथला स्टाफ देखील खूप पोलाईट आहे. सर्विस पण खूप चांगली आहे. जेवण झाल्यानंतर आमच्या बाळाने बाहेर कार खेळण्याचा आनंद घेतला. प्रत्येकी 100 रुपये फी आहे. 2 चक्कर मारतात ते आणि 2 चक्करचे 100 रुपये फी आहे. रिमोटच्या गाड्या आहेत त्या, आणि आमच्या बाळाने जवळजवळ 3 गाड्यांची चक्कर मारली, म्हणजे 300 रुपये आम्ही त्यांना दिले. तसेच हॉटेलच्या आतमध्येच खेळण्यांचे, त्यानंतर वेगळे वेगळे खाण्याचे पदार्थ, त्यानंतर टेडी बिअर्स, त्यानंतर आपल्या शरीराची जी मसाज असते त्याचे पण स्टॉल्स लावलेले आहेत. त्यानंतर बाहेर खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे पण आहे, परंतु ऊन असल्यामुळे, तिथे ऊन असते त्यामुळे दुपारी आपण काही खेळू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय तिथे घसरगुंडी वगैरे खेळलो नाही. ते ओपन ठिकाणी आहे, त्यामुळे दुपारी तर खेळताच येत नाही. आणि 4 व्हीलर पार्किंग ती पण पूर्ण उन्हात आहे. तिथे काय कवर्ड पार्किंग नाही आहे. बाकी आकाशचा अनुभव अतिशय छान होता. लहान मुलं असलेले पालक जास्त इथे येतात, कारण इथे खेळण्याच्या वगैरे वस्तू आहे जास्त, त्यामुळे. आणि अनुभव पण खूप छान आहे इथला. जेवण पण छान आहे, क्वांटिटी पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे. रेट थोडीशी जास्त आहे किंचित. बाकी बाहेरचे जे स्टॉल्स वगैरे आहेत त्याचे पण रेट्स थोडेसे जास्त वाटले मला. बाकी आकाशचा अनुभव अतिशय चांगला आहे. जे कोणी पुणे नाशिक हायवेने प्रवास करतात आणि ज्यांना कोणाला जेवायचं असेल तर पुण्याकडून नाशिकला जाताना लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे. राजगुरुनगरच्या थोडे पुढे गेल्यानंतर हे हॉटेल आहे आणि छान हॉटेल आहे. गर्दी असते खूप आणि तेवढी सोय पण आहे इथे, गर्दी असली तरी. तर 100% तुम्ही इथे ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.